नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं श्रद्धाज रेसिपीमध्ये। कोथिंबीर पाहून तर तुम्हाला समजलंच असेल की मी आज बनवणार आहे कोथिंबीरीच्या वड्या। तर इथं मी कोथिंबीर स्वच्छ निसून धुवून घेतलेली आहे आणि मी आता ती एकदम बारीक अशी कापून घेणार आहे। ज्यावेळेस कोथिंबीर बाजारामध्ये स्वस्त मिळते त्यावेळेस अशा कोथिंबीरीच्या वड्या नक्की बनवून पहा। शक्य होईल तेवढं बारीक आकारामध्ये कोथिंबीर कापून घ्यायची आहे। तर पहा, इथं कोथिंबीर मी बारीक कापून घेतलेली आहे। त्यानंतर घेतलेले आहेत 7-8 हिरव्या मिरच्या, लसणाच्या पाकळ्या 15 ते 20 आणि 1 चमचाभर जिरे। तर हे आता मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे। त्यानंतर घेतलेला आहे मी बेसन पीठ 1.5 वाटी। जेवढी कोथिंबीर कमी जास्त असेल त्या पद्धतीने तुम्ही बेसन पीठ वापरू शकता। त्यानंतर टाकलेले आहे मी हळद अर्धा चमचा, 1.5 चमचा मीठ, इथं मी टाकलेले आहेत तीळ, साधारणतः अर्धी वाटी मी तीळ घेतलेले आहेत आणि अर्धी वाटी ज्वारीचं पीठ टाकलेलं आहे। त्यानंतर जे हिरवी मिरची लसूण जिऱ्याचं वाटण होतं ते टाकलेलं आहे आणि ते व्यवस्थित हाताने असं पिठाला लावून घेतलेलं आहे। त्यानंतर अगदी थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं आहे। जास्त पातळ पीठ होणार नाही याची काळजी घेऊन घट्ट असं पीठ मळायचं आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा। तर पहा, असं या पद्धतीने मी पीठ मळून घेतलेलं आहे। थोडंसं तेलाचा हात पिठाला लावायचा आहे आणि अशा हाताने वड्या बनवून घ्यायच्या आहेत। तर इथं मी जे मक्याच्या कणसाची साल होते ती वापरणार आहे वड्या उकडून घेण्यासाठी। तर कणसाच्या सालीमध्ये मी ही अशी वडी ठेवून घेतलेली आहे। बाकीच्या पण वड्या अशाच कणसाच्या सालीमध्ये मी ठेवून घेणार आहे। तुमच्याकडे जर मक्याच्या कणसाची पानं नसतील तर तुम्ही चाळणीत उकडल्या वड्या तरी सुद्धा चालतील। तर आता इथं मी घेतलेली आहे कढई, कढईमध्ये ठेवलेलं आहे 1 तांब्याभर पाणी। त्यामध्ये चाळणी ठेवायची, उरलेल्या कणसाचा पाला असा ठेवलेला आहे आणि त्यामध्ये वड्या ठेवून घेणार आहे आणि यावरती एक ताट झाकून ठेवायचं आहे आणि कढई गॅसवर ठेवणार आहे। साधारणतः 15 ते 20 मिनिटं मी ह्या वड्या शिजवून घेतलेल्या आहेत। शिजवल्यानंतर थंडही करून घेतल्या आहेत। त्यानंतर अशा घेऊन छोट्या छोट्या आकारामध्ये कापून घ्यायच्या आहेत। तुम्हाला जशा पाहिजे तशा त्या साईजमध्ये तुम्ही लहान मोठ्या वड्या कापू शकतात। तुम्ही जर आतापर्यंत कोथिंबीरीची वडी बनवली नसेल तर या पद्धतीची जर तुम्ही ट्रिक वापरली तर खूप छान अशा वड्या होतील आणि ही ट्रिक वापरून तुम्ही वड्या बनवू शकता। तर पहा, इथं कोथिंबीरीच्या वड्या कापून झालेल्या आहेत। तेल गरम करून घेतलेलं आहे। आता तेलामध्ये या वड्या टाकायच्या आहेत आणि चांगल्या दोन्ही साइडनेही लाल होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत। थोडं थोडं मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे जेणेकरून वड्या करपणार नाहीत। तर पहा, इथं मध्ये मध्ये असं हलवत राहायचं आहे। एक साइड लाल झालेली तर दुसऱ्या साइडने सुद्धा वड्या तळून घ्यायच्या आहेत। तर आता इथं वड्या तळून झालेल्या आहेत, मी काढून घेते ताटामध्ये।
तर खूप छान अशा कोथिंबीरीच्या वड्या मी बनवलेल्या आहेत. तुम्ही सुद्धा या पद्धतीनं वड्या नक्की बनवा. राहिलेल्या वड्या सुद्धा मी तळून घेणार आहे. तर पहा, इथं सुंदर अशा वड्या बनलेल्या आहेत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. परत भेटू पुढच्या व्हिडिओत.